काय मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे का नवीन होणाऱ्या उदगीर जिल्ह्यातील ऐतिहासिक वारसा असलेल्या उदगीरच्या भुईकोट किल्ल्याचा इतिहास? नाही, काळजी करू नका, मी घेऊन आलोय उदगीरच्या भुईकोट किल्ल्याचा संपूर्ण इतिहास, त्याची रचना आणि सांस्कृतिक वारसा याबद्दल डिटेलमध्ये माहिती। जय शिवराय मित्रांनो, मी भागवत चव्हाण। आज आपण पाहणार आहोत मराठवाड्यातील एक ऐतिहासिक ठिकाण म्हणजे उदगीरचा भुईकोट किल्ला याविषयी माहिती। हा किल्ला फक्त एक ऐतिहासिक वारसाच नाही तर आपल्या देशाच्या इतिहासाचा एक महत्त्वपूर्ण असा साक्षीदार देखील आहे। मित्रांनो, व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला या किल्ल्याविषयी काही मनोरंजक गोष्टी सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। मित्रांनो, उदगीरचा भुईकोट किल्ला महाराष्ट्रातील उदगीर या शहरात वसलेला आहे। हा किल्ला भुईकोट प्रकारातील आहे, म्हणजे जमिनीपासून फार उंच नसलेला किल्ला, परंतु त्याची बांधणी मजबूत आणि सुरक्षित आहे। किल्ल्याच्या आजूबाजूला हिरव्यागार टेकड्या आहेत, ज्यामुळे तो आणखीनही सुंदर दिसतो। भुईकोट किल्ला हा 12व्या शतकात यादव घराण्याच्या काळात बांधण्यात आला होता। नंतर बहामनी, आदिलशाही, निजामशाही आणि अखेर मराठ्यांच्या ताब्यात गेला। 1759 साली झालेल्या उदगीरच्या युद्धामध्ये हा किल्ला फार प्रसिद्ध झाला। हे युद्ध मराठा साम्राज्य आणि निजाम यांच्यात झालं होतं आणि मराठ्यांनी त्यात विजय मिळवला होता। त्याचवेळी झालेल्या उदगीरच्या तहामुळे कर्नाटकातील काही भाग हा मराठ्यांना देण्यात आला। भुईकोट किल्ला हा मजबूत दगडी बांधकामाचा एक उत्कृष्ट असा नमुना आहे। किल्ल्याभोवती मजबूत तटबंदी आणि बुरुज देखील आहेत, ज्यांचा उपयोग हा किल्ल्याच्या संरक्षणासाठी केला जात असे। किल्ल्याचा मुख्य दरवाजा आकर्षक असून त्यावर लाकडी आणि लोखंडी नक्षीकाम आहे। तसेच किल्ल्यात गुप्त बोगदे आणि पाण्याचे आड देखील आहेत, जे युद्धकाळात सैनिकांना मदत करत असत। या किल्ल्याच्या आतमध्ये मशिदी आणि मंदिरे आहेत, ज्यामुळे त्यांचे सांस्कृतिक महत्त्व अधिक आहे। उदगीरचा भुईकोट किल्ला हा फक्त एक ऐतिहासिक वास्तूच नाही, तर तो अनेक संस्कृतींचं उगमस्थान आहे। इथं होणारे वार्षिक उत्सव, किल्ल्याच्या सभोवतालचा निसर्ग आणि इथला शांत माहोल हा पर्यटकांना भुरळ घालण्यासारखा आहे। आज उदगीरचा हा भुईकोट किल्ला पर्यटन स्थळ म्हणून ओळखला जातो। अनेक लोक इथे ऐतिहासिक महत्त्व समजून घेण्यासाठी येतात, परंतु सध्या किल्ल्याची थोडी पडझड झाली आहे आणि आज त्याच्या संरक्षणासाठी अधिक प्रयत्नांची गरज आहे। मित्रांनो, भुईकोट किल्ल्यातील गुप्त बोगदे हे आजही रहस्यमय आहेत। असे म्हटले जाते की हे बोगदे थेट निजामांच्या राजधानीपर्यंत जात असत। त्याचबरोबर इथे ऐतिहासिक शस्त्रास्त्रांचा संग्रह होता, जो आजही किल्ल्याच्या इतिहासाची साक्ष देतो। तर मित्रांनो, हा होता उदगीरच्या भुईकोट किल्ल्याचा संपूर्ण इतिहास। आणि जर तुम्हाला इतिहास आणि पर्यटनाची आवड असेल तर उदगीरच्या भुईकोट किल्ल्याला एक वेळ नक्की भेट द्या। आणि हो, तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांपर्यंत ही माहिती नक्की शेअर करा। आणि या भुईकोट किल्ल्याच्या संवर्धनासाठी काय उपाययोजना केल्या पाहिजे ते कमेंट करून सांगा। आणि हो, तुम्हाला महाराष्ट्रातील 37व्या नवीन निर्माण होणाऱ्या उदगीर जिल्ह्याबद्दल अजून माहिती नसेल तर हा व्हिडिओ एक वेळ नक्की पहा।